तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 2 एप्रिलच्या भागामध्ये इकडे अर्णव आणि ईश्वरी घरी आलेले असतात डेकोरेशन करण्यासाठी आणि छानपैकी बाळाला आणि आता अंजलीला वेलकम करण्यासाठी आणि सगळं तिची रूम डेकोरेट करत असताना इकडे आता अर्णव म्हणतो ताईला आवडेल ना हे सगळं. यावरती ईश्वरी म्हणते मग आपण इतक्या आवडीने करतोय ना त्यांना खूप आवडणार आहे, तुम्ही काळजी करू नका, चला फक्त पटापट पटापट हात चालवा. असं म्हणत अनेक खेळणी फुगे डेकोरेशन हे सगळं दोघांचं चालू असतं आणि त्याच्यातच दोघांची मस्ती सुद्धा चालू असते. तोपर्यंत इकडे आता कॉल करते नम्रता आणि ती आकाशला सांगते, हो आकाश सर तुम्ही इकडे येताय ना, म्हणजे ते क्लायंट कधीही येऊ शकतील, नवीन बिझनेसच्या डीलबद्दल बोलायचं आहे ना आणि त्यासाठी तुम्ही येणार होतात, तुम्ही मला म्हटला होतात आणि आत्तापर्यंत तुम्ही इकडे असायला पाहिजे होतं. त्यावरती ऑलरेडी चिडलेला आता इकडे आकाश असतो, कारण त्याला वल्लरीने इतकं काही बोललेले असते की या सगळ्यामध्ये आता मात्र तो इतका चिडलेला असतो आणि त्याच वेळेला तो म्हणतो माझ्या डोक्यावरती बसू नको, मी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करतोय. यावरती नम्रता म्हणते असं काय बोलताय सर, अहो मी तुम्हाला फक्त, यावरती तो म्हणतो मी बोललो ना तुला की मी येतोय म्हणून. असं म्हटल्यावरती मग तो फोन कट करतो. नम्रताला कळतच नाही की आता हा इतकं का चिडलेला आहे. बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता इकडे या दोघांचं डेकोरेशन पूर्ण होतं. डेकोरेशन पूर्ण होत असताना दोघांची भांडणं पण होतात, फुगे फुटतात काय, खेळणी इकडे तिकडे पडतात काय, आणि आता इकडे अर्णवला दमायला होतं आणि तो म्हणतो बापरे कंटाळा आला मला सगळ्याचा. यावरती ईश्वरी सांगायला लागते, अहो भाचीसाठी सगळं करताय ना, कंटाळा येऊन कसा चालेल, थांबा मी छानपैकी तुमच्यासाठी काहीतरी करून आणते. असं म्हणत लगेचच ती आता कोकम सरबत करून आणते आणि त्यानंतर ती सांगते सर हे घ्या कोकम सरबत, थोडासा तुम्हाला आता बरं वाटेल. यावरती तो म्हणतो नाही नाही मला कोकम सरबत वगैरे काही आवडत नाही आहे. यावरती ती म्हणते सर तुम्हाला प्यायलाच लागणार आहे, लवकरात लवकर हे कोकम सरबत घ्या बरं. असं म्हणत ती हट्टाला पेटते आणि आता लगेचच इकडे तो ते कोकम सरबत घेतो. इकडे तोपर्यंत ईश्वरी एका छोट्या वाटीमध्ये बर्फ आणलेला असतो आणि सर तुम्हाला गरम होतोय ना असं म्हणत ती त्याच्या टी शर्टच्या मध्ये आता बर्फ टाकते. त्यानंतर तो चिडतो आणि तिच्या अंगावरती धावून जातो. दोघांची मस्ती चालू असताना दोघं जण बेडवरती पडतात आणि सगळी खेळणी आणि हे दोघं जण एकमेकांकडे पाहतच बसलेले असतात. छानपैकी दोघं एकदम रोमॅन्टिक झालेले असतात. हे सगळं चालू असताना अचानकपणे फुगा फुटतो आणि दोघं जण भानावरती येतात. मग ईश्वरी सगळी अटपाटप करते आणि त्यानंतर दोघं जण पुन्हा एकदा हॉस्पिटलला जायला निघालेले असतात. बरं हे सगळं होत असताना इकडे आता अंजली राजेशला भेटायला त्याच्या वॉर्डमध्ये चाललेली आहे. नर्स तिला घेऊन चालले, पण त्यानंतर अचानक अंजलीला रस्त्यामध्येच त्रास व्हायला लागतो आणि ती आता बेडवरती बसते. नर्स सांगायला लागते, हे बघा मॅडम मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं होतं की तुम्ही असं बाहेर पडू नका, तुमचं नॉर्मल सिझर म्हणजे सिझर हे काही नॉर्मल नाही आहे, तुमच्या सिझरमध्ये अनेक कॉम्प्लिकेशन्स आल्या होत्या आणि त्यामुळे मी काय सांगते ते ऐका. यावरती अंजली सांगते नाही काहीही झालं तरीसुद्धा मला राजेशला भेटायचं आहे, मी राजेशसोबत भेटेन आणि त्यानंतर मगच मी आता काय करायचं ठरवेन. आता इकडे नर्स सांगते, हे बघा तुम्हाला थोडंसुद्धा अंतर चालणं शक्य नाही आहे आणि तुम्ही इथून कुठूनही जायचं नाही आहे. थोडा वेळ अंजली एका टेबलवरती बसते आणि तिला खरंच पुढे चालणं कठीण असतं हे तिला स्वतःला समजतं आणि त्यानंतर मग आता ती नर्सकडे हट्ट न करता आपल्या रूममध्ये परत जाते. इकडे तोपर्यंत डॉक्टर आता राजेशला उठवत असतात, मिस्टर राजेश उठा असं म्हणत ते आता राजेशला उठवत असतात. पण त्याच वेळेला मात्र आता इकडे कोण राजेश, मी राजेश नाहीये, मला आता आठवत सुद्धा नाहीये मी कोण आहे. त्यावरती डॉक्टर म्हणतात ठीक आहे तुम्ही राजेश नाही आहात ना, मग तुम्ही कोण आहात सांगा बरं, तुम्ही आता कोण आहात. यावरती तो म्हणतो मी कोण आहे मला काहीच आठवत नाहीये, मला जाऊ दे इथून, सोडा मला जाऊ दे इथून. असं म्हणत तो आता आरडाओरडा करायला लागतो. इकडे नर्स आता अंजलीला तिच्या रूममध्ये परत आणते आणि मॅडम अशी हालचाल पुन्हा पुन्हा करू नका, मी सांगते ना तुम्हाला या सगळ्यामध्ये त्रास होतोय. असं म्हणत ती तिला आता झोपवून ठेवते. त्यानंतर मग आता वल्लरी येते आणि बघितलंस अगं इथली साधी नर्स तुझं ऐकत नाहीये, तू काय म्हणतेस त्याला किंमतच नाहीये
आणि आता तुझ्या बाळाच्या बाबतीत तरी आता सगळे निर्णय तू घे. यावरती मग आता अंजली म्हणते, मामी काय बोलतेस तू? माझ्या बाळाच्या बाबतीत आता निर्णय कोण घेणार? मीच तर घेणार ना. यावरती वल्लरी म्हणते, असं तुला वाटतंय ग, पण अगं साधी ती फुटकळ नर्स तुझं ऐकत नाहीये, तुझ्या बाळाच्या बाबतीत ते निर्णय कोण ऐकणार? त्यावरती अंजलीला काहीच कळत नाहीये. मामी तुला काय बोलायचंय, स्पष्ट बोल बरं. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते, अगं मगाशी आहे ना तू सांगितलं होतंस की नाही अर्णव आणि ईश्वरी या दोघांना की आता तुम्ही माझ्या बाळाला पाहायला यायचं नाही, पण त्यांनी सगळे बंद झुगारून ते आता नर्स आणि डॉक्टर यांच्या वेशामध्ये तुझ्या बाळाला पाहायला आले होते. असं म्हटल्यावरती अंजली म्हणते, काय बोलतेस तू? त्यावरती ती म्हणते, खरं तर मी तुला सांगणार नव्हते, पण आता मला तुझा ही अवस्था बघवत नाहीये म्हणून मी सांगितलं. असं म्हणत ती आता आग लावण्याची कामं करत असते. बरं तोपर्यंत इकडे मामा उदास होऊन बाहेर बसलेला असतो, कारण त्याला अंजली आतमध्ये काहीतरी असं राजेशवरून बोललेली असते आणि त्यामुळे त्याला ते लागलेलं असतं. आणि त्यामुळे आजी त्याला समजवते आणि ती सांगते, अरे अंजलीचं काय इतकं मनाला लावून घेतोस? म्हणजे तिच्या मनात काय चाललंय आपल्यालाच कळत नाहीये. ती अशी का वागते ना मलाच कळत नाहीये, पण तू इतकं वाईट वाटून घेऊ नकोस. यावरती तो म्हणतो, तसं नाही ग, पण अचानकपणे ती असं बोलल्यावर ती वाईट वाटणं साहजिकच आहे ना. त्यावरती तिकडे अर्णव आणि ईश्वरी येतात आणि मामा काय झालं? यावरती मग आता लगेचच आजी सांगते, अरे काही नाही, अंजलीनं काहीतरी राजेशवरून आता इकडे त्याला बोलणे, त्यामुळे त्याला आता खूपच वाईट वाटलेलं आहे. त्यावरती ईश्वरी म्हणते, पण मामा आम्ही तुम्हाला असं कधीच पाहिलं नाही, इतकं आता अस्वस्थ झालेलं तुम्हाला कधी पाहिलं नाही. असं काय झालंय मामा? तुम्ही जर का असे अस्वस्थ राहिलात ना तर आता आम्ही कुणाकडे पाहायचं? असं म्हटल्यावर ती मामा म्हणतात, तसं नाही ग, पण आता ती जे काही बोलली ना माझ्या जीवाला खूप लागलं. आणि मामा खरंच म्हणजे अगदी रडकुंडीला आलेला असतो. अंजलीचं बोलणं आता मामाला खूप जिव्हारी लागलेलं असतं, पण ईश्वरी एनकेन प्रकारे त्याला आता हसवण्याचा प्रयत्न करते आणि त्यानंतर मामा फायनली हसायला लागतो आणि त्यानंतर तो सांगायला लागतो, नाही तसं नाहीये, आता हे सगळं झालं ना तरी विसरून आपल्याला पुढे जायलाच पाहिजे. तोपर्यंत आकाश तिकडे आलेला आहे आणि मला थोडंसं महत्त्वाचं काम आहे, मला थोडं तिकडे जायचं आहे, पण त्याआधी तुम्हाला एक निरोप देण्यासाठी मी आलो आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघं जण आतमध्ये जा, दीने तुम्हाला बोलवलंय. आता मात्र ह्या दोघांना कळत नाही की अंजलीने आपल्याला का बोलवलंय. तिचं मन बदललं असेल का? बाळाला आपल्याला भेटण्यासाठी बोलवलं असेल का? दोघांना जरा भीती पण आहे, पण दोघं जण एकदम खुश पण झालेत. अंजलीने बोलवले म्हणजे त्यांना आता असं वाटते कदाचित बाळालाच भेटायला बोलवलं असेल. किती वेळ ती आता आपल्यापासून अशी नाराज राहणार आहे? असं म्हणत हे दोघं जण आता मात्र धावत पळत आत जायला निघालेले आहेत. मात्र आता मामा आणि आजी या दोघांना जरा संशय आलाय की काय झालं असेल, असं काय झालं असेल की ज्याच्यामुळे आता इकडे ह्या दोघांना बोलवले. ठीक असेल ना सगळं? यावरती आकाश म्हणतो, हो ठीक असेल, तुम्ही नका चिंता करू, मला जरा काम आहे एक महत्वाचं, मी आलोच. असं म्हणत आकाश आता धावत पळत त्याला नम्रताने बोलवलं असल्या कारणाने तो तिकडे चाललेला आहे. बरं आता हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता आजी म्हणते, काय ह्यांचं आत चाललंय तरी काय बघूया, म्हणून आता आजी सुद्धा आतमध्ये जायला निघालेली आहे. बरं तोपर्यंत हे सगळं चालू असतं आणि अंजली आता सांगायला लागते, आलात तुम्ही? यावरती मग आता अर्णव म्हणतो, हो ताई आलोय आम्ही, काय झालं? यावरती ती म्हणते, हे बघ मी तुम्हाला दोघांना पण सुद्धा सांगितलं होतं की नाही की तुम्ही आता या सगळ्यामध्ये मला आता माझ्या बाळाला अजिबात हात लावायचा नाहीये, पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगितल्यावरती सुद्धा तुम्ही का असं केलं? यावरती तो म्हणतो, काय बोलतेस दीदी तू? मला असं वाटलं होतं की तू आम्हाला बाळाला बघायला बोलवलंस. यावरती ती म्हणते, बाळाला बघायला का? मी नको सांगितलेलं असं सुद्धा तुम्ही बाळाला भेटायला आला होतात ना. यावरती आता अर्णवला टेन्शन आलंय की हिला हे कसं काय समजलं किंवा हिला हे समजलं कोणी सांगितलं, त्याला जरा थोडंसं टेन्शन आलंय. आणि त्यावरती ती सांगते, माझ्या बोलण्याचा माझ्या मताचा काही रिस्पेक्ट आहे की नाही? म्हणजे मी जे काही सांगते त्याला काही अर्थच नाही आहे का? मी सांगितलं होतं ना की माझ्या
म्हणजे कुणीही माझ्या बाळाला पाहायचं नाहीये, तुम्ही दोघांपैकी कुणीही माझ्या बाळाला हात सुद्धा लावायचा नाहीये, तरी सुद्धा डॉक्टर आणि नर्स म्हणून का आला होतात? आणि यापुढे खबरदार, माझ्या जर का बाळाच्या वाटेला गेलात ना तर गाठ माझ्याशी आहे. जर का या सगळ्यामध्ये पुन्हा माझ्या बाळाला पाहण्याचा हे केलात, प्रयत्न केलात, तर मात्र माझ्यासारखं वाईट कोणीच नाही, असं ती म्हणायला लागते. बरं, हे सगळं चालू असताना इकडे बाहेर जरा आवाज आलेला आहे, मोठ्या मोठ्याने आवाज येतोय. त्यामुळे मग आता इकडे आकाश सांगायला लागतोय की काहीतरी आतमध्ये आवाज येतोय. त्यावरती मामा आणि आजी म्हणायला लागतात, अरे देवा, काय झालं काय? अंजली इतक्या मोठ्या मोठ्याने कुणाशी बोलत आहे? म्हणून आता लगेचच सगळेजण आतमध्ये बघायला आलेले आहेत की नक्की काय झालंय किंवा आता इकडे कसला आवाज चाललाय. आणि ईश्वरी आणि अर्णव तिला समजवण्याचा प्रयत्न करतायत, पण आता ती काही ऐकायला तयारच नाहीये. तिचं फक्त एकच, हे तुम्ही बाळाला काय हे केलं? मग मात्र अर्णव चिडलाय, स्टॉप इट, काय चाललंय काय? ऐकून घेतो म्हणून आता प्रत्येक वेळेला तू काही जास्तच बोलत बसशील का? एक गोष्ट लक्षात घे, मी जे काही सांगतोय ना ती गोष्ट लक्षात घे. मुळातच जर का आता तुझं म्हणणं मी ऐकावं असं तुला वाटत असेल ना, तर तुला पण माझं एक म्हणणं ऐकावं लागेल, असं म्हणत तो आता अंजलीच्या समोर जातो. आणि अंजलीच्या समोर आता आल्यावरती तो सांगायला लागतो, ठीक आहे, तुझं म्हणणं असं आहे ना की मी बाळाला हात सुद्धा लावू नये, मी आजपासून बाळाचं तोंड नाही बघणार, हात नाही लावणार, पण तू आता माझ्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घे की आपल्यामधलं नातं संपलं, आपल्यामधलं भाऊ बहिणीचं नातं संपलं. आईला आठव, आईला आठवून तू आता सांग की आपल्यामध्ये काहीही नातं राहिलेलं नाहीये, आपण दोघं जण भाऊ बहीण नाहीयेत. आणि आत्तापर्यंत केलेले सगळे रक्षाबंधन, सगळे भाऊबीज, हे सगळं खोटं होतं आणि आपल्यामधलं सगळं बॉन्ड संपलेलं आहे. घे शपथ, घे आईची शपथ आणि लवकरात लवकर बोल, मला बोल, असं म्हणत तो आता तिच्यावरती प्रेशर आणतोय. आणि त्यावरती ती म्हणते, चिंटू माझा हात सोड, चिंटू माझा हात सोड, माझा हात दुखतोय, चिंटू माझा हात सोड. पण अर्णव काही ऐकायला तयार नाही. तो आता अधिकच रागावलेला आहे आणि घे शपथ माझी, घे शपथ माझी आणि सांग आपल्यामध्ये काही नातं नाहीये, याच जयघोषावरती तो आता राहिलेला आहे. इकडे आता ईश्वरी त्याला सांगते, सर अहो सोडा ना, सर सोडा ना. पण अर्णव मात्र ऐकायला तयार नाहीये. आणि हे सगळं चालू असताना मग फायनली आता मात्र इकडे अंजली पण चिडते. अंजली त्याच्या खटकन थोबाडीत देते आणि त्याला बाजूला करते. यावरती अर्णव म्हणतो, तू मला मारलंस, याचा अर्थ असा होतो की तुला सुद्धा हे नातं संपवायचं नाहीये का? एका झटक्यामध्ये बोलून आता मोकळी नाही झालीस की नाहीये आपल्यामध्ये काही नातं? का इतक्या झटक्यामध्ये बोलून मोकळी नाही झालीस की आता या सगळ्यामध्ये आपण दोघं भाऊ बहीण नाही आहोत? कारण अजूनही आपण दोघं जण भाऊ बहीण आहोत, हेच तुला मान्य आहे, कळतंय का? इकडे बाळ रडतंय, जोराजोरात रडतंय आणि तोपर्यंत आजी आणि मामा तिकडे आलेले आहेत. आजी आणि मामा आता बोलतायत. आजी सांगते, काय चाललंय काय तुमचं? तुमच्या या भांडणामध्ये बाळ तिकडे जोराजोरात रडतंय, तुम्हाला कळतंय का? यावरती मग आता ईश्वरी म्हणते, हे बघा अंजलीताई, तुम्ही आता मला बाळाला घेऊ द्या, अडवू नका, असं म्हणत मग आता आणि त्यानंतर ईश्वरी बाळाला घेते. बाळ लगेचच गप्प होतं. त्यावरती अर्णव म्हणतो, बघितलंस अगं, पहिल्या दिवसापासून मामीला पाहिल्यावरती बाळ गप्प का होतं? मामीचा आवाज ऐकल्यावरती बाळ गप्प का होतं? कारण तुझ्या सोबत त्या बाळाने आमचा सुद्धा आवाज ऐकलेला आहे, आमच्या सोबतच तुझं बाळ मोठं झालेलं आहे. प्रत्येक क्षणाला तुझ्या सोबत आम्ही असल्या कारणाने ज्याप्रमाणे तुझा सहवास बाळाला लाभलाय, त्याचप्रमाणे आमचा सुद्धा सहवास बाळाला लाभलेला आहे, असं म्हणत तो आता बाळाचे लाड करायला लागतो. छानपैकी बाळ सुद्धा ईश्वरीच्या इकडे पाहायला लागतं आणि सगळेजण खूपच खुश होतात. फायनली आता मात्र इकडे सगळा आता अंजलीचा राग निघून गेलेला असतो आणि ती काही बोलायला मात्र मागत नसते. आणि त्यानंतर वल्लरी तिकडे येते आणि अरे वा, डॅम्बिस मुलगी मामीची आत्तापासून बाजू घ्यायला लागली का, असं म्हणत ती आता बाळाला आपल्या हातात घेते. त्यानंतर अर्णव आणि ईश्वरी दोघं बाहेर येतात. तोपर्यंत इकडे अजूनही आकाश आलेला नाहीये आणि आकाश आल्या नसल्या कारणाने इकडे आता नम्रता त्या माणसांना अटेंड करते आणि आता बिझनेस नवीन डील संदर्भात बोलण्यासाठी आकाश सर थोड्याच वेळात येतील, चिंता करू नका, असं म्हणते. तोपर्यंत इकडे आता अर्णव बाहेर आलाय. मला एक गोष्ट कळत नाहीये की हे सगळं ताईला कसं काय समजलं, आपण तिकडे गेलो होतो हे ताईपर्यंत कसं पोहोचलं? त्याच वेळेला ईश्वरीला आठवतं की ज्या वेळेला आम्ही दोघं जण बोलत होतो तेव्हा आता मामी आत गेल्या, 100% हे काम मामींचंच असणार आहे. पण ती काही बोलत नाहीये, ती फक्त इतकं
आणि ती आता सांगते काही काळजी करू नका, सगळं काही ठीक होणार. पण तिच्या मनामध्ये एकच गोष्ट चाललेली आहे की हे फक्त मामीच करू शकतात आणि हे सगळं सगळं मामींनीच केलेलं आहे, हे तिच्या मनामध्ये पक्क चालू आहे. नंतर इकडे पुढील भागामध्ये ज्या वेळेला आपल्या लेकीला घेऊन इकडे अंजली नवऱ्याला दाखवायला येते त्यावेळेला राजेश सगळं विसरलाय. कोण आहे मी राजेश नाहीये, मी राकेश नाहीये असं म्हणत त्यांनी आता आपल्या डोक्याची पट्टी काढले आणि आता आपण कुणाला ओळखत नाही असं सांगितलंय. आता हे सुद्धा राजेशचं नाटक असणार, पण या नाटकाच्या मागे काय कारस्थान दडलंय येणाऱ्या भागामध्ये सगळं कळणार आहे.